नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये। तर वाजलेत साधारण 6:08च्या आसपास आणि आम्ही सगळे विथ फॅमिली मेंबर सगळे चाललेलो आहे डिनरला। सो डिनर करतोय आम्ही। तुम्हाला व्हिडिओ दिसेल कुठे जाणार आहे ते। आणि फॅमिलीमध्ये आज आनंदाचं वातावरण आहे, त्याच्यासाठी म्हटलं डिनर प्लॅन केला। सो लेट्स सी, तुम्हाला कळेल लोकेशन कुठे आहे ते। सो मल्हार आणि एंजल खूप एक्साइटेड होते हॉटेलमध्ये जेवायला जाण्यासाठी। सोबत आत्या आहे, मामा आहेत आणि लेट्स सी आम्ही चाललो आहे जेवण करायला। सो सगळी फॅमिली खूप फुल एक्साइटमेंट मध्ये आहे। सो मित्रांनो, आता मी चाललो माझ्या गाडीजवळ। थंडीमुळे बॅटरी लो झाली गाडीची, गाडी स्टार्ट झाली तर बरं होईल खूप। लेट्स सी, कम ऑन धन्नो। मित्रांनो गाडी स्टार्ट करतोय, कम ऑन। ओहो वेरी गुड, धन्नो स्टार्ट झालेली आहे। सो आता मी व्हिडिओ ब्रेक करतो आणि तुम्हाला कॉल बॅक करतो। सॉरी, व्हिडिओ आता सध्या मी व्हिडिओ क्लोज करतो आणि तुम्हाला थोड्या वेळात भेटतो। सो फायनली मित्रांनो मी आलो लोकेशनला। तुम्हाला लोकेशन दाखवतो कुठे आहे ते। महाराजा डायनिंग हॉल। आज पाहुणे आले होते भरपूर, म्हटलं डिनर करावा विथ फॅमिली। सो वी डिसाइडेड टू कम हियर। आणि प्युअर व्हेजिटेरियन आहे। सो रिव्ह्यू पण चांगले होते गुगलला। मी कायचं प्रमोशन वगैरे नाही करत आहे। सो मी पहिली गोष्ट क्लिअर करतो तुम्हाला। सो आता मी चाललो आहे। मित्रांनो, इथे लिफ्टची सुद्धा सोय आहे। जर तुमच्या घरात कोणी ज्येष्ठ नागरिक असेल किंवा वयस्कर वयोवृद्ध असतील, सो तुम्ही लिफ्टनी येऊ शकता। महाराजा डायनिंग हॉलच्या डायरेक्ट समोर येऊ शकता, फर्स्ट फ्लोअरवर। मित्रांनो, महाराजा डायनिंग हॉल हा बारामतीमध्ये भरपूर वर्षापासून आहे। जसं मला आठवते, साधारण 5 ते 6 वर्षापासून मी स्वतः येतोय, कारण की त्याच्या आधी तर मी मुंबईला होतो। सो मला माहित नाही त्याच्या आधीपासूनही असावा, आणि असेल ऑब्विसली। आणि ऑथेंटिक व्हेजिटेरियन फूड तुम्हाला इथे भेटेल, विदाउट स्पायसी। आणि जे काही बनवलेलं असेल ते सगळं तुपातलं आहे, कारण की चव लगेच कळते तुम्हाला खाण्यातून। मग ते फुलके असू द्या, बाजरीची रोटी असू द्या, सगळं काही। आणि ऑथेंटिक जेवण, प्युअर व्हेजिटेरियन जर कोणी असेल तर आय विल रिकमेंडेड इट। मी आता तुम्हाला बिल दाखवतोय। आम्ही 8 जण होतो टोटल, तर 1600 रुपये बिल झाले पर पर्सन, 200 रुपीज कॉस्ट। सो मित्रांनो, इथे आमची पूर्ण फॅमिली बसलेली जेवायला। टोटल आम्ही 8 जण आहोत। प्रत्येकाच्या समोर ऑलरेडी ताटं लावलेली असतात। सो आता आम्ही आमचं फूड एन्जॉय करतोय।
सो फायनली जेवण झालेलं आहे, आता निघायची तयारी. झाल्यानंतर महाराजाचे व्यवस्थापक इथे होते, त्यांच्यासोबत संवाद साधला. म्हटलं तुमचं कार्ड द्या, कार्डचा फोटो दाखवला, त्याच्यावर 2 नंबर आहेत, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुमची क्वांटिटी जास्त असेल तर, म्हणजे जास्त लोक असाल तर तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करू शकता. आणि इथे बर्थडे सेलिब्रेशन खूप जोरात चालतं, खूप म्हणजे खूप. आणि तुम्ही बघू शकता डेकोरेशन वगैरे त्यांनी ऑलरेडी इंटिमेट केलेले. हे छानसे असे डेकोरेशन, एक म्हणजे हॉटेलला शोभेल असे ॲम्बिशन्स त्यांनी इथे दिलेले आहेत. हा त्यांचा दुसरा एरिया आहे. इकडे मला वाटतं कोल्ड रूम असेल त्यांचं, म्हणजे दहीवडा वगैरे सगळं काही जे काय ते इथून होतं. आतमध्ये किचन आहे, श्रीजी का रसोई म्हणून त्यांनी असं मेन्शन पाटी लावलेले. छानशी अशी ॲम्बिशन्स त्यांनी केलेले. ना काही गिचडी आहे, ना काही काय म्हणतात त्याला, असं खिचडी नाही केलेली. आणि स्वच्छता एक नंबर, म्हणजे जी स्वच्छता आहे, स्टाफ त्यांचा खूप फ्रेंडली आहे. त्यांनी बारीक सारीक गोष्टीचा विचार करून लिफ्टमध्ये सुद्धा पाटी लावलेले मित्रांनो, जेणेकरून कोणाचं कन्फ्युजन नको व्हायला. सो मित्रांनो, महाराजा डायनिंग हॉलचं जेवण तर अप्रतिम होतं. बारामतीत येऊन जर कोणाला व्हेज जेवण करायचं असेल तर आय रिअली रिकमेंडेड टू कम ॲट महाराजा डायनिंग हॉल. ऑथेंटिक व्हेजिटेरियन फूड भेटेल, नो स्पायसी, आणि एकदम म्हणजे एखाद्या वयोवृद्ध लोकांना सुद्धा डायजेस्ट होईल असं जेवण आहे ते. सो तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. आणि खूप छान फूड आहे, आणि जेवण छान असल्यामुळे आजूबाजूचा जो स्टाफ आहे त्यांचा, तो सुद्धा खूप फ्रेंडली आहे आणि तुम्हाला हेल्पफुल आहे. तुम्हाला पाहिजे ती सर्व्हिस तुम्हाला ऑन टेबल भेटणार आहे आणि भेटते. सो तुम्हाला विदाऊट ऑइली फूड, म्हणजे विदाऊट आपण म्हणतो ना कोणाला तूप आवडत नसेल रोटीला लावून, सो ते सुद्धा क्विक सर्व्हिस ते लोक तुम्हाला देतील. हॉटेलचे व्यवस्थापक उभं राहून स्वतः लक्ष घालतात जातीने, आणि प्रत्येक गोष्टीची ते दखल घेतात की कुठल्या टेबलाला काही कमी पडलेली आहे का. सो ते स्वतः येऊन तुम्हाला विचारणार, आणि तुम्हाला जी सेवा हवी आहे ती तुम्हाला तिथे भेटेल. सो 200 रुपये नथिंग आहे मित्रांनो, जर तुम्हाला व्हेज फूड खायचं असेल तर. अदरवाईज तुमच्याकडे ऑप्शन भरपूर आहेत, पण ज्यांना व्हेज खायचं असेल त्यांना मी महाराजा डायनिंग हॉल नक्की रिकमेंड करेल. आणि मेन म्हणजे तुम्हाला जिथे जेवायला आवडेल अशा ठिकाणी स्वच्छता असेल ना, तर ते जेवण अजूनच तुम्हाला भारी वाटेल. आणि आजूबाजूचा ॲम्बिशन्स खूप चांगला आहे, म्हणजे कुठे घाण नाही आहे, काही नाही आहे. त्यांचा स्टाफ खूप फ्रेंडली आहे मित्रांनो. सो मी नक्कीच, जर कोणी व्हेजिटेरियन असेल तर महाराजा डायनिंग हॉलला नक्की व्हिजिट द्या. खूप चांगला आहे, खूप 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 छान.